राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजना 1500 रुपयावरून 2100 रुपये होऊ शकत नाहीत, महायुती सरकारामधील मंत्र्यांची प्रथमच मोठी कबुली। शेतीच्या सुधारणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरावर भर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं प्रतिपादन। पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यात कृषी पीक महामंडळाची स्थापना करावी, नामदेव सानप। शेतकऱ्यांना बियाणे, खतं व पीक कर्ज उपलब्ध करून द्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मागणी। महाविकास आघाडीकडून अजितदादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर, विनायक राऊत यांचं मोठं वक्तव्य, आठ काय ती सुद्धा सांगितली। कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी, बारदाना वाहतुकी भाडे, पिशवी भरायला परवडणार, शेतकरी आर्थिक अडचणीत आले। शेतकरी कर्जमाफी अन्य घोषणाची पूर्तता करा, भाकप व किसान सभा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। शेवटच्या भागातील शेतकऱ्यांना वेठीस धरल्या सहन करणार नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दौड बुद्रुक इथे दिला इशारा। 15 मे नंतरच शेतकऱ्यांना मिळणार कपाशीचे बियाणे, हंगामापूर्वी लागवड रोखण्यासाठी कृषी विभागाची उपयोजना सुरू। सोयाबीन, तूर, हरभरा आवक स्थिर, मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधली स्थिती। अकोला कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील सध्या सोयाबीन, तूर, हरभरा या मुख्य शेतीमालाची आवक स्थिर आहेत। यंदाचा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता भासत असून त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या साठवलेल्या शेतीमालाची विक्री करण्याकडे वळवले असल्याचं दिसून येत आहे। शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। बिबटे, रणगावे अशा वन प्राण्याचं संकट आहे, त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटत आहे। म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज पुरवठा आणि दिवसा मावळला की वीज पुरवठा बंद, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरीच झोपता येईल, असं अजित पवारांनी सांगितले। शेत आणि पाणंद रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त, गृह विभागाचा आदेश। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आढावा बैठकीमध्ये शेत, रस्ते आणि पाणंद रस्त्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यानुसार निवेदन विभागाने 27 फेब्रुवारी 2018 रोजीचा शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या। मी नव्हतो पण काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेतो, 1984 दंगलीबाबत शीख युवकांच्या प्रश्नाला राहुल गांधीचं उत्तर। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी महाविकास आघाडी आक्रमक, लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दोन्ही तालुक्यातील लाभार्थ्यांचा सहभाग। लोहारा आणि उमरगा तालुक्यातील प्रलंबित अतिवृष्टी, 86 कोटी 46 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची 46 कोटी रुपये व्याज सवलत अडकली, 3 वर्षापासून 2.33 लाख शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित, 26.96 कोटी रुपये जमा। खरीप पीक विम्याचे 3265 कोटी रुपये मंजूर, 2546 कोटी रुपये झाले वाटप, सर्वाधिक 1404 कोटी रुपये लातूर विभागाला मिळाले। यंदाचा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना 3265 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आतापर्यंत 2546 कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली असून उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। पिवळ्या सोन्याला भाव कमी पण शेतकऱ्यांची चिंता वाढली, 12,000 रुपयावर मानावे लागतात समाधान, भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। 2.25 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर, जालना जिल्ह्यातील खरीप हंगामाचे 5,75,000 हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, सरकारच्या भूमिका विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी, मोर्चाला प्रतिसाद। खरीपाचे 279 कोटी रुपये खात्यामध्ये जमा झाले, 2,39,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ। बार्शी तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थी, खरीप हंगामामधील सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम। कांदा पीक तयार, मजूर टंचाईनं शेतकरी त्रास्त, आर्थिक संकट, कांद्याच्या सध्याच्या बाजारभाव असमाधानकारक, शेतकरी मोठ्या संकटात। पीक विम्यासाठी कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची आज बैठक, तालुक्यातील बहुतेक शेतकरी पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी सुकोना समितीने मंगळवारी तहसीलदारांची भेट घेतली। तहसीलदारांना
पांडुरंग माचवेड यांनी या संदर्भात 5 मे रोजी येथील कृषी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले। जिल्ह्यातील घरकुल संरक्षणासाठी आता 15 दिवसाची मुदतवाढ। जिल्ह्यातील बेघर आणि कच्च्या दारात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा मिळणार लाभ। खरीप तोंडावर आला, घरात कापसाची गंजी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। भाववाढीची अपेक्षा ठरली फोल। ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावामध्ये कापूस विक्री करण्यास भाग पाडतायत। मराठवाड्याला गारपीट, अवकाळी पावसाचा फटका। बीड पडल्याने तिघांचा मृत्यू। मराठवाड्यातील गारपीट, अवकाळी पावसाचा फटका तर वीज पडल्यामुळे तिघांचा मृत्यू। जनावरही दगावली, फळबागा कोलमडल्या, शेतकरी आले संकटात। लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपूर मदत करा अशी मागणी शेतकरीमधून होत आहे। 10 किलो कोबीला 70 रुपयांचा भाव। पिकात शेळ्या मेंढ्या सोडवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। अनेक पिकं बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा। मराठवाड्याने मागितले 6,231 कोटी रुपये, सरकारने झोळीत टाकले 3,935 कोटी रुपये। पीक विम्यासाठी शेतकरी आता आक्रमक। मानवत येथील तक्रारी करून सुद्धा पीक पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसीलदाराने सोमवारी तालुका कृषी कार्यालयामध्ये शेतकरी, कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर धारेवर धरत जाब विचारला। 12वीमध्ये यंदाही बीड जिल्हा विभागामध्ये पहिला आला। जिल्ह्यातील निकाल 95.3%। मुलींपेक्षा मुलींचाच टक्का जास्त। वैजापूरमध्ये गारपिटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ऊसाचा गोडवा भवला, 5,000ने क्षेत्र वाढले पण भाव काही मिळेना। इसापूर व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यामुळे शेतकरी झाला आनंदी। 3,000चा हवा शेतकऱ्यांना भाव। शेतकऱ्यांना मागणीप्रमाणेच बियाणे, खते पुरवठा करावा। अर्जुन खोतकर खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये बोलत होते। पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। कृषी अधिकाऱ्यासह विमा कंपनी प्रतिनिधीला धरले धाऱ्यावर, शेतकऱ्यांचा संताप पवित्र। मानवतमधील तक्रारी करून सुद्धा पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसीलदाराने सोमवारी तालुका कृषी कार्यालयामध्ये शेतकरी, कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीला धारेवर धरत जाब विचारला। दरम्यान बैठकीमध्ये गळफास घेण्याच्या शेतकऱ्यांच्या इशाऱ्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। शेतकरी 5 वर्षापासून ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये। कृषी विभागाच्या मारताहेत चक्रा। कृषी विभाग म्हणते शासनाकडे प्रस्ताव दिला। आता शेतकरी म्हणतात गारपीट नको रे बाबा। अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकांचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। रोजच्या अवकाळी आणि वळणाने शेतकरी झाले बेजार। खरीप पीक विम्याचे 3,265 कोटी रुपये मंजूर झाले। 2,546 कोटी रुपये झाले वाटप। सर्वाधिक 1,404 कोटी रुपये लातूर विभागामध्ये मिळाले। 2.25 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर झाला। जालना जिल्ह्यातील खरीप हंगामाचे 5,75,000 हेक्टरवर क्षेत्र पेरणी योग्य झाले। खरीप हंगामामधील लागणारा 82,000 मेट्रिक टन खत कृषी विभागाने नोंदविली मागणी। शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त। जिल्हाभरातील 2,700 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न। कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकला। जिल्हा कचेरीवर शेतकरी, बेरोजगार, निराधारांच्या प्रश्नाकडे वेधले सरकारांचे लक्ष। 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर होणार खरीप पेरा। पेरणीपूर्वी बियाणे, खते, पीक कर्ज द्या। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना।